पंढरीनाथ भगवान की जय. नमस्कार सगळ्या संतांना करायचा आणि ज्ञानेश्वरीला प्रारंभ करायचा. ज्ञानेश्वरी काय आहे? ज्ञानेश्वरी ही श्रीमद भगवद्गीतेची टीका आहे. कुणी सांगितली आहे ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी सांगणारे कोण आहेत? तर वारकरी संप्रदायाची अद्वर्यू संत, वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला असे विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जे महाविष्णूचा प्रत्यक्ष काय आहेत? अवतार आहेत. अशा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. आणि मग लिहिले कुणी? सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. सच्चिदानंद बाबांनी ती लिहिलेली आहे. ही ज्ञानेश्वरी गीतेची टीका आहे आणि ही ज्ञानेश्वरी गीतेची टीका आहे. मग गीता कोणी सांगितलेली आहे? भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली. कुठं सांगितली आहे? कुरुक्षेत्रावरती सांगितलंय. काय चालू आहे सार्थ कुरुक्षेत्रावरती? बोल. कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडवांचा संस्कार युद्ध चालू आहे. एका बाजूने कौरव आहेत आणि दुसऱ्या बाजूनी पांडव आहेत. यांचं युद्ध कुरुक्षेत्रावरती चालू आहे. आणि कुरुक्षेत्रावरती जे युद्ध चालू आहे, या युद्धाचं साध्यंत वर्णन धृतराष्ट्रापुढं कोण करतोय? संजय करतोय. का धृतराष्ट्राला सांगायची काय गरज आहे? कारण धृतराष्ट्र हा काय आहे? अंध आहे. आंधळा आहे तो. आणि संजय हा त्यांचा सल्लागार आहे, प्रधान आहे. आणि हे सल्लागार, या संजयाचं वैशिष्ट्य असं आहे की संजय कधी खोटं बोलत नाही. बरं, आता आपण खरं बोललं पाहिजे याचं चिंतन केलेलं आहे. संजय कधी खोटं बोलत नाही. जे दिसतंय तेच सांगतोय आणि जे खरं आहे तेच सांगतोय. त्याचं नाव काय आहे? शिवतेज. संजय नाव आहे त्याचं. मला वाटलं शिवतेज आहे का काय. या संजयानं धृतराष्ट्राला जी सांगितली ती भगवद्गीतेतली आपल्या कुरुक्षेत्रावरची इत्यंभूत कथा ज्ञानेश्वरीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला विदित केलेली आहे, निरूपण केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण हीच गीता अर्जुनाला सांगतायत रथावरती बसून. काय तिथं भगवान श्रीकृष्णांचं काम काय? तिथं भगवान श्रीकृष्ण काय करतायत? सारथ्य करतायत. सारथ्य. पायीकू पाठीशी घातला आपण पुढा उभा राहिला. हे सारथ्य करण्याचं काम भगवान श्रीकृष्ण कोणाच्या रथाचं सारथ्य करतायत? अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतायत. आणि ही जे काय ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीचं आपण चिंतन आजपासून सुरू करणार आहोत. महाराज पहिल्या 5 ओव्या माझ्या पाठीमागं म्हणायच्या. ताट बसायचे. ताट बसून डोळे झाकलेले पाहिजेत. डोळे झाकलेले पाहिजेत. ताड बसलं पाहिजे. आणि मी ज्या ओव्या म्हणतोय त्या ओव्यांकडे ध्यान द्यायचं आहे. श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. ओम नमो जी आद्या. प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू. सकलार्थमती प्रकाशो. मने निवृत्तिदासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष. ची मूर्ती सुवेश.
वर्णवपू निर्दोष मिरवतसे स्मृती तेची अवयव रेखा अंगिक भाव तीर्थ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पहिली ओवी विश्वमौली ज्ञानोबरांच्या पहिल्या अध्यायामधली ओवी अशी आहे. ओम नमोजी आद्या. अर्थात विश्वमौली ज्ञानोबराय या ठिकाणी ओंकार हाच परमात्मा आहे अशी कल्पना करून या ठिकाणी मंगल करतात. आपण आत्ताच मंगलाचं चिंतन केलेलं आहे. ज्ञानेश्वरी एवढा मोठा महान ग्रंथ आहे आणि मग त्याचं मंगल झालं नसेल असं होईल का? मंगल करावंच लागतंय. मंगल केल्याशिवाय कार्य पूर्ण होऊ शकत नाही. चांगलं कार्य करताना, शुभ कार्य करताना मंगल केलंच पाहिजे. आणि हे मंगल ज्ञानोबारायांनी सुरुवातीला केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ओम नमोजी आद्या. नमो शब्दाचा अर्थ काय? नमस्कार करणं. ओंकार हाच परमात्मा आहे. ज्ञानोबाराय सांगतात, कल्पना करतात, वेद प्रतिपाद्या हे सर्वांचे मूळ असणाऱ्या आणि वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा, म्हणजे वेद ज्याचं प्रतिपादन करतात, वेदाच्या प्रतिपादनाचा विषय, अखंड वेद ज्याचं चिंतन करतात, असा कोण आहे? ओंकार आहे. ओंकार लक्षात येते का बघा तुमच्या? ओंकार हाच परमात्मा आहे अशी कल्पना ज्ञानोबराय इथं करून मंगल करतात. ज्ञानोबराय सांगतात हे सर्वांचं मूळ असणाऱ्या, म्हणजे सगळ्यांचं मूळ. मूळ शब्दाचा अर्थ आरंभ, मूळ शब्दाचा अर्थ आद्य, मूळ शब्दाचा अर्थ कणा कणा, सर्वांचं अधिकरण असणाऱ्या आणि वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या. वेद ज्याचं प्रतिपादन करतात, वेद ज्याचं गायन करतात, अखंड वेद जया गाती. तुम्ही ऐकलंय का? वेद अनंत बोलिला. वेद अनंत बोलतो, वेदू काय काय न बोले. बरोबर आहे की नाही? वेदू काय बोलत नाही, वेद अनंत बोलिला. महाराजांनी सांगितलं, ज्ञानोबाराय लिहितात, हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा, तुला माझा बोला नमस्कार असो. पुढं काय? जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वतःला स्वतःस जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा, तुला तुझा जय जयकार असो. स्वसंवेद्या म्हणजे स्वतःला स्वतःस जाणण्यास योग्य, म्हणजे तुला दुसरं कोणी जाणू शकत नाही. वेद जाणू गेला, पुढे मौनावला. वेदानं जाणण्याचा प्रयत्न केला. कुणाला? देवाला, परमात्म्याला, ओंकाराला. पण वेदाला ते सांगता नाही आलं कसं आहे. वेद जाणू गेला, पुढे मौनावला. आणि तुमचं आमचं ते गुई हे तुझला प्राप्त कैसे. वेदाची परिस्थिती काय आहे? वेद जाणण्याचा प्रयत्न करतो तुला, पण वेदाच्याही जाणण्यामध्ये तू आला नाही. महाराज ज्ञानोबराय सांगतात, स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या, म्हणजे त्याला बाकीचं कुणीही जाणू शकत नाही, तोच त्याला जाणतो. स्वसंवेद्या, स्वतःच स्वतःला जाणण्यास योग्य
कळतंय का ओमदादा? स्वतःच स्वतःला जाणण्यास योग्य स्वसंवेद्या असा असणारा हा जो परमात्मा आहे, हा कसा आहे तर सर्वव्यापी आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये वरद परमात्मा आहे. वरद परमात्मा आहे. वरद सुद्धा परमात्माच आहे. कारण वरद हे विनायकाचं नाव आहे. आता वरद राहिला, विनायक गेला. बरोबर आहे की नाही? वरद विनायक ओंकारच आहे ना, त्याचं वर्णन आपण करतोय. वरद हे गणपतीचं नाव आहे. महाराज ज्ञानोबराय सांगतात, सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुला माझा नमस्कार आणि तुझा जय जयकार असो. जय जय म्हणजे काय? जय जय शब्दाचा अर्थ जय जयकार करणं. आपण सगळ्या देवदेवतांच्या आरत्या म्हणतो, त्याच्यामध्ये कुठं ना कुठं जय देव असतंय की नाही? जय पांडुरंगा, जय देव जय हनुमंता, बरोबर आहे ना? जय जयाजी स्वामी सद्गुरु तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. आमच्या गावामध्ये जय देव जय स्वयंभुलिंगा आहे की नाही? हर स्वयंभुलिंगा पाठीशी वाहे तव निर्मळ हे गंगा. जय देव उष्ण काळी माशी होतो महासोहळा. त्याच्यामध्ये जय जय शब्द आलाय की नाही? म्हणजे जय जयकार असो, देवाचा जय जयकार करावा. पंढरीनाथ भगवान की जय जयकार करावा. ज्ञानोबाराने पहिल्या ओळीमध्ये देवाचा काय केला? चेतन जय जयकार केला. दुसरी ओळी बघा, देवा तूची गणेशू. ज्ञानेश्वरी आपल्याकडे आहे तर ती काढून ठेवायची ना, त्याच्यातल्या ओळ्या मी सांगतोय ते बघायच्या. देवा तूची गणेशू. ज्ञानोबाराय म्हणतात, वर सांगितलेल्या विशेषणांनी युक्त असा. आता वर काय विशेषण वापरलेली आहेत? वरचं पहिलं विशेषण आहे आद्या. ओम नमोजी आद्या. आद्या हे देवाचं काय आहे? विशेषण आहे. ओम नमोजी आद्या नाही, आद्या. वेद प्रतिपाद्या हे देवाचं विशेषण आहे. स्वसंवेद्या विशेषण आहे. आत्मरूपा विशेषण आहे. विशेषणाची व्याख्या ठाऊक आहे का? मराठीमध्ये विशेषणाची व्याख्या काय सांगा? शब्दाचं विशेषत्व, जो शब्द वाक्यातलं विशेषत्व, नामाचं किंवा याचं विशेषत्व जो सांगतो ते काय असतंय? विशेषण असते. माहित नाही का ही गोष्ट? माहित नाही? विशेषण हे नामाचं वैशिष्ट्य सांगतं. ते व्याकरणात बघायचं. तर इथं परमात्म्याला या पहिल्या ओळीमध्ये जी विशेषण वापरलेली आहे त्याच्यातली विशेषण आद्या, वेद प्रतिपाद्या, स्वसंवेद्या, आत्मरूपा, परमात्मा. ओवी कळाली का? आद्य म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो. वेद प्रतिपाद्या म्हणजे वेद ज्याचं प्रतिपादन करतात, वेदाने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, वेद अखंड ज्याचं चिंतन करतात, हा वेदाच्या प्रतिपादनाचा विषय. वेद किती आहेत बोला जरा? 4. पहिला 1 ऋग्वेद, 2 यजुर्वेद, 3 अथर्ववेद आणि 4 सामवेद. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. शहाण्या पोरांनी लिहून घ्यायचं नंतर. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे 4 वेद आहेत. या 4ही वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे किंवा हे 4ही वेद ज्याचं प्रतिपादन करतात, अशा वेद प्रतिपाद्या ओंकारा तुला माझा नमस्कार. मंगल करतात.
स्वसंवेद्या म्हणजे स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ काय? स्वतःच स्वतःला जाणण्यास योग्य. का ज्ञानोबारांनी हा शब्द वापरला असावा? कारण बाकीचे कोणी जाणू शकत नाहीत ना तुला. एकच प्रमाण सांगितलंय मगाशी, वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. अरे जो वेदाला कळला नाही तो तुला काय कळेल? तुम्हाला आम्हाला काय कळणार? जो वेदाला कळला नाही, वेदानं जाणण्याचा प्रयत्न केला आणि वेदानं सांगितला. मी मगाशी सांगितलंय, वेदू काय काय न बोले. आपल्या महाराष्ट्राचं भूषण, वंदनीय प्रातस्मरणीय वक्ते बाबा, ते फार गोड बोलायचे. वेदू काय काय न बोले. वेद काय बोलत नाही, पण वेदाला सुद्धा हा कळत नाही. कळली का पहिली ओवी बघा, ओम नमोजी आद्या. हे ओंकारा, आद्य ओंकारा. आद्या म्हणजे पहिल्यांदा. ओंकार हाच परमात्मा आहे अशी कल्पना. सर्वांचं मूळ आदी कारण. आद्या म्हणजे काय? सगळ्यांचं मूळ आदी कारण, जिथून ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे अशा असणाऱ्या, सर्वांचं मूळ असणाऱ्या, हे आद्या ही संकल्पना आहे बरं का. आद्या म्हणजे सर्वांचं मूळ, सर्वांच्या अगोदर. मुळापासूनच झाडाची सुरुवात असते ना, मूळ बीज. ज्ञानोबारांची ओवी आपण पुढे बघणार आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं एक प्रमाण सांगतो तुम्हाला. एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. एक बी जमिनीत पेरला मग कणीस उगवलं. लक्ष राहा. एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. एक बी पेरला म्हणून तर कणीस वर आलं की, नाहीतर कणीस कसं वर येईल? एक दोडक्याचा बी पेरला की असंख्य दोडके येतात, पुन्हा त्या दोडक्यात बी असतात. बरोबर आहे का महाराज? आद्या ही गोष्ट कळाली का? ओम, नाहीतर काही जण म्हणतील ओम न मोजी आद्या. आद्या मोजायचे नाही. तसं नाही ते. ओम नमोजी आद्या. आद्या म्हणजे सर्वांचं मूळ असणाऱ्या, सर्व ब्रह्मांडाचं मूळ असणाऱ्या ओंकारा. दुसरं विशेषण वेद प्रतिपाद्या. वेदानं ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे असा. कळालंय आता तुम्हाला? आणि स्वसंवेद्या, स्वतःच जाणण्यास योग्य. का असं आहे? कारण त्याला दुसरा कुणी जाणू शकत नाही. प्रमाण सांगितलंय, वेद जाणू गेला पुढे मौनावला. तो गप्प बसला, त्याला नाही सांगता आलं. सहस्त्र जीवांचा वर्णिता भागला. ज्याला 1000 जीवा आहेत असा कोण आहे? शेष नारायण आहे ना, रुद्र महाराज. ज्याला 1000 जीवा आहेत असा कोण आहे? शेषो नारायण भगवान. त्यांनी सुद्धा वर्णन केलं. याचं नाही झालं, संपलंच नाही वर्णन.